काय नाव बेटा? कामेश. कामेश कशाचे दुकान आहे? भेल. हो. ते भेलला का कोणकोणते साहित्य लागतात? मुरे, हा नमक, हा ना संभार, ना सेव. कशाची दुकान आहे? गुपचूप अँड पिझ्झा. मग 10 रुपयाला किती गुपचूप? 6. काय नाव बेटा? परी. हा परी काय लावलं होतं? समोसे जिलेबी. ते जिलेबी आहे. जिलेबी एका 10 रुपयाला जिलेबी किती? 10. मोहर्ले, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. सदस्य तर एवढा मोठा पद आहे, तुम्हाला वार्डातून निवडून दिलं, त्याचा बाल आनंद मेळावा व्हायला पाहिजे का नाही? व्हायलाच पाहिजे. मुलांचा आनंद वाटे. कसे तर गावात तुम्हाला बाल आनंद मेळाव्यामध्ये जबाबदारी कोणती होती? मग जबाबदारी म्हणजे आता मुलांचीच होती. सगळी मुलांची व्यवस्थित दुकान वगैरे सालगिल लावणे, लावणे हे लावणे. हे ते सर्व. मी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे. आपल्या शाळेमध्ये असे उपक्रम होत नव्हते याआधी. याच्या अगोदर झालं झालेलं नव्हतं? नव्हतं. पहिला वर्ष आहे, दुसरा वर्ष आहे. दुसरा वर्ष आहे. हा बाल आनंद मेळावा आहे. का म्हणाल याविषयी? बाल आनंद मेळावा घेणे हे चांगलेच झाले. चांगलं झालं. हो, धंद्याच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये सहशालेय उपक्रम म्हणून राबवला जातो. त्याच्या अंतर्गत बाल मेळावा म्हणून घ्यावा लागतो. तो सहशालेय उपक्रम आहे आमचा. हो. आम्ही त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टिकोन त्यांच्यात निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी बाल मेळावा म्हणजे आयोजित केला. त्या ठिकाणी सर्वच म्हणजे चहापासून तर अंडाकरी, अंड्यापर्यंत, अंडाभुंजीपर्यंत, त्याच्यानंतर भाजीपाल्याचे सुद्धा दुकान लावले होते. कमीत कमी 50 ते 60 प्रकारची या ठिकाणी वस्तू ठेवलेल्या होत्या. आणि श्रेणी मुख्याध्यापक हो. नाकाळे सर यांनी मागच्या वर्षी या कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यार्थी शालेय जीवनामध्ये मोठे झाल्याच्या नंतर कोणाला नोकरीच नाही, मग आपलं जीवन कसं जगता येईल. सळा गर्जुनी तालुक्यातील मसवानी जिल्हा परिषद शाळा आज आनंद मेळावा आहे. तर आनंद मेळाव्याचं महत्व असं आहे की जे लहान विद्यार्थी आहे, हा जिल्हा परिषदचा उपक्रम आहे. 1ली ते 4थी किंवा 7वी वर्गापर्यंत, 1 ते 7 पर्यंत इथं वर्ग आहे. आणि या मुलांना व्यवहारामध्ये किंवा व्यापार करायचा आहे, लहानपणापासून स्वयंरोजगार करायचा असेल तर या वेळी किती अर्निंग होते, तर याचा एक अनुभव या बाल आनंद मेळाव्यातून येतो. तर या ठिकाणी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आलेले आहेत. काय नाव आपलं? माझं नाव आहे विजय. त्याकडे लक्ष देता म्हणजे व्यवसाय कसा करता येईल, कोणता धंदा कसा करता येईल, हा त्या या उद्देश आहे. आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी आमच्या सरांनी मागच्या वर्षीपासून सुरुवात केलेलं आहे. कोणते आहेत? स्टॉल आहेत, अंड्याची दुकान होती, गुपचूपचे दुकान होते, अप्पे होते, म्हणजे भरपूर दुकान होते या ठिकाणी. सगळ्याच्या दुकानी. हो. का सर? गौतम सर, हा, आपल्या गावामध्ये एक छोटासा गाव आहे. धंद्याच्या दृष्टिकोनातून हा. मुलांना शिकवण पाहिजे. त्या परिस्थितीतून हे कार्यक्रम चांगले घेतला. चांगला आहे उपक्रम हा. हा उपक्रम चांगला आहे. तर शासनाकडून काही मिळालं आहे का अनुदान? नाही 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 हा? नाही, शासनाकडून अनुदान नाही. अर्निंग होईल तो फायदा आहे त्यांना. आता विद्यार्थ्यांचा का नाव तुमचं? मी राधेला लोरकुटा गौतम, तंटामुक्ती अध्यक्ष मसवानी. मसवानी. हा, काय म्हणाल सर? बाला आनंद मेळावा आहे. तर आज दिनांक 18/3/2026 ला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या मसवानी शाळेमध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा इथं बाल मेळाव्याचा सादरीकरण केलेलं आहे. याच्यामधून म्हणायचं झालं तर लहान लहान मुलांना कशा जीवनामध्ये कशी तरी परिस्थिती येते, त्यांना व्यवहार बरोबर करता आला पाहिजे, पैसे मोजता आले पाहिजे आणि आपण धंदा कसा केला पाहिजे याच्यातून त्यांना नॉलेज आले पाहिजे, म्हणून हा आनंद मेळाव्याचं सादरीकरण केलेलं आहे. आणि इथं बाल आनंद मेळाव्याचं महत्व आणि सरकार का घेतात त्याविषयीच बोला. त्या ठिकाणी कसं असतं, अर्गिन होतो म्हणजे पैसा होतो, तो सर्व पैसा मुलांना होतो. त्या ठिकाणी कोणी इंटरव्ह्यू करत नाही, ते आपल्या घरून साहित्य आणतात आणि या ठिकाणी विक्री करतात आणि मग तो पैसा त्यांना होतो, जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं. या ठिकाणी स्टॉल कोणकोणते लागलेले आहेत? या ठिकाणी आता माल संपलेला आहे, तुम्ही थोडेसे लेट झाले आहात. या ठिकाणी आलू पाव होता, त्याच्यानंतर समोसे होते, पकोडे होते, डोसे होते, अंडा भुंजी होती, त्याच्यानंतर अजून मोमोज होते, मोमोज पण होतं, चहा पण होता, कॉफी पण होती, सगळ्याच प्रकार. मला सांगा, आता वरिष्ठ अधिकारी किंवा साहेबांनी काही व्हिजिट नाही, आम्ही हे नाही सांगितलं सरांना वगैरे व्हिजिट आले तुमच्या लेवलवर? हो, आमच्या लेवलवर, आम्ही आमच्या लेवलवर. तर तुमचे मुलं इथे शिकून राहिले का? माझी मुलं इथे शिकते, 4 मुलं शिकलेली, 2 मुली आहेत माझ्या आणि माझ्या भावाचे 2 मुलं आहेत. काय नाव आहे तुमच्या मुलाचं? भावी टिकेंद्र अंबुले 6व्या वर्गात आहे मुलगी माझी. 6व्या वर्गात आहे. हा, आणि एक आहे 3ऱ्या वर्गात.
दानिटी केंद्र अंबुले. गावातली तर मुलं कॉन्व्हेंटला जाऊन आले तुम्ही तर काऊन शिकून राहिले ते बाकी लोक पाठवत असेल पण आपल्या गावची शाळा पण चांगली आहे ना, शिक्षण पण चांगले आहे आमचे. चांगले आहे. हो आमचे पण पूर्ण चांगले आहेत, असं नाहीये. आता बाकीच्या लोकांचं ते उद्दिष्ट त्यांचं हा. आहे, ते कसे कुठे शिकवतात, पण त्यांनी गावचा विचार करा. पहा आम्ही आपल्या गावची पोरं बाहेर गाव पाठवतो, आता आमची शाळा मोठं आहे ना. काय नाव तुमचं? ज्योती जितेंद्र मोहुर्ले. तुम्ही म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये आहे, हो किती दिवसापासून येत आहे? मोरेश्वर रांगडाले, मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तसेच मी शाळा व्यवस्थापन समितीची पण सदस्य आहे. मग पालक मिटिंगला येतात? हो 2-3 दिवसाला म्हणजे अगोदर गेले असे. हो. तर तुमची मुलगी तिसऱ्या वर्गात शिकत आहे. आणि स्टाल कोणता आहे? सगळे विकले? हो सगळे विकले. किती गल्ला झाला? पैसे किती मिळाले? 500 रुपये झाले आता. 500 रुपये झाले? हो ज्ञानेश्वरी मोतीलाल रांगडाले. काय कोणता म्हणजे मेंबर आहे ग्रामपंचायतचे? तर कोण्या वर्गात शिकून राहिले मुलं? मुलगी 7वी मध्ये शिकत आहे आणि एक 4थी मध्ये. काय नाव आहे मुलीचं? स्वरावर मोठीचा रागिणी आहे आणि लहानीचा स्वरा नाव आहे. चांगलं शिक्षक शिकवतात. हो शिकवतात. काय नाव? कार्यक्रम ठेवायला पाहिजे स्टॉल वरती. सामरवासी पाहू बाहेर कुठला आहे? परसोडी नवे गाव बा. तुमचं नाव शिकवतात? हो स्नेह संमेलन बी झालं मागच्या वेळेस. सगळे उपक्रम राबवून राहिले. हो टुर्नामेंट सुद्धा झालं. टुर्नामेंट बी झालं. तुमचं नाव? माझे नाव रेखा ठाकरे आहे. मी हे मुलांचे कौतुक पाहण्यासाठी आलेली आहे. म्हणजे पालकात कोणा नाही, नाही, मुलं नाही आहेत, म्हणजे मोठे आहेत मुलं. तर कसा वाटला वातावरण? चांगला वाटला. चांगला वाटला. मी धनंजय चव्हाण, 24 भारत. तुम्ही उपाध्यक्ष आहात? हो शाळा व्यवस्थापन समिती. काय नाव? हा, हे काय रे बेटा? काय या मुलांनी ज्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू केलेली आहे, तर असं हे आणि उपक्रम कमी पैशामध्ये. तर एका 10 रुपयाला किती? 10 रुपयाला हो मोजून नाही देत.